मॅडम प्लीज धैर्य सरांना बोलवता का? मला भेटायचं त्यांना. अंगद, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, धैर्य तुमची कुठलीच मदत नाही करू शकत. तरी पण तुम्ही घरापर्यंत का आलात? कारण मी अडचणीत आहे मॅडम. हे बघा अंगद, धैर्य आधीच खूप आजारी आहेत. मला त्यांना अशा कुठल्याच सिच्युएशन मध्ये टाकायचं नाहीये जेणेकरून त्यांना त्रास होईल. अहो पण आय एम सॉरी, पण या तुम्ही. धैर्य, माझ्यावर का भडकताय तुम्ही? मी जे बोलते ना ते बरोबरच बोलते. गेले 2-3 दिवस झाले ती सावी ना ती सतत बाहेर असते. नाही म्हणजे मस्त काम सुरू आहे तिचं. एवढं जोरात सुरू आहे की 2 दिवस सुद्धा झाले नाही आणि चक्क घरातच मीटिंग ठेवली आहे तिने लगेच. हो पण पण काही म्हणा, हे आपल्यासाठी चांगलंच आहे. म्हणजे निदान कामाच्या निमित्ताने का होईना ती तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल. आणि आणि धैर्य, तुम्हाला माहितीये का, तिने त्या माणसाला हे सुद्धा सांगितलंय की तुम्ही त्याला त्याच्या बिझनेस मध्ये मदत कराल. नाही म्हणजे तुम्ही का कराल ना मदत? आणि आणि मेन म्हणजे हे सगळं ठरवणारी ती कोण? हे सगळं होण्याआधी, म्हणजे त्याला सांगण्याआधी तिने तुम्हाला विचारायला हवं होतं ना धैर्य. पण नाही, शहाणपणा, खूप शहाणपणा आहे तिच्या अंगात. धैर्य, मी काय म्हणते, तुम्ही डायरेक्ट जाऊन त्या माणसालाच भेटा. सावीनं खरंच त्या माणसाला असं खोटं सांगितलं असेल का? धैर्य, धैर्य, अहो काय करताय तुम्ही? पाय दुखेल ना तुमचं. धैर्य, धैर्य, हळूहळू धैर्य. कुठे आहे तो अंगद? धैर्य, कुठे आहे तो अंगद? हाऊ, काय झालं काय? पण आत्ताच गेला तो. तुमच्याकडे त्याचं काम होतं, जे होणार नाही असं सांगितलंय मी त्याला. मला भेटायचं होतं त्याला. त्याला आत्ता परत बोल. त्याला सांग मी आलोय म्हणून. अहो, त्याची काही गरज नाही आता. आणि तुम्हाला बरं वाटत नाही, तुम्ही कशाला या सगळ्याचं टेन्शन घेत? मला बरं आहे. कोण म्हणता मला बरं नाहीये? स्वतःच्या पायावर चालत इथपर्यंत आलोय मी. तू आधी बोलव त्याला. हा, शांत व्हा तुम्ही. त्याला मीच सांगितलेलं जायला. तुम्ही भेटू शकत नाही असं सांगितलं होतं मी त्याला. खोटं का बोलली त्याच्याशी? का बोललीस खोटं? त्या अंगदला का पाठवलं परत? की खरंच तुला असं वाटतंय त्याची आणि माझी भेट होऊच नये म्हणून? धैर्य, माझं ऐका, आपण रूम मध्ये जाऊन बोलूयात. चला. रूम मध्ये जाऊन का बोलायचं? मुळात मला तुझ्याशी बोलायचीच इच्छा नाहीये. बोलणं सोड, मला तर तुझं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाहीये. धैर्य, अहो असं काय बोलताय तुम्ही? चला ना, आपण रूम मध्ये जाऊन बोलूयात. अहो, तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये.
वाटेल की त्याने तुम्हाला भेटू नये म्हणून. धैर्य, हे सगळं मी भाऊंच्या ऑपरेशनसाठी करते. फक्त आणि फक्त पैसे मिळावेत म्हणून करते मी. पैसा पैसा पैसा. पैसे पाहिजेत ना तुला? पैसा पाहिजे ना? सांग किती पैसे, मी देतो तुला. तू डिवोर्स पेपर्स वर सह्या कर, मी तुला वाटेल तेवढा पैसा देतो. धैर्य थांबा. हो धैर्य. धैर्य. माफ करा. नाही म्हणजे आज खरं तर धैर्यासाठीच आम्ही मीटिंग घरी बोलवली होती. पण तुम्ही बघितलत ना, त्याची तब्येत बरी नाहीये. आणि त्यातून आत्ता जे काही झालं ते नाही. म्हणून मला असं म्हणायचंय की आजची मीटिंग आपण इथेच थांबवूया. जे काही निर्णय घ्यायचे, जे काही बोलायचे ते आपण उद्या ऑफिसमध्ये बोलूया. पण मनापासून मी माफी मागते, तुम्हाला इथपर्यंत यावं लागलं. नाही नाही मॅडम, अशी माफी वगैरे मागायची काही गरज नाही आहे. ठीक आहे, येतो आम्ही. काळजी घ्या. चला. बोल ना, आत्ता का तोंड चिवून उभी आहेस तू? बोल. माझ्या धैर्यांना असं अडकवून ठेवलंयस ना तू एकदाचा त्यांना डिवोर्स दे आणि पैसे घे. मग ज्याच्या सोबत जायचंय ना त्याच्यासोबत जायला मोकळे. तोंड बंद कर तुझं. उगाच काय माहित नसेल ना तर फालतूची बडबड करत बसू नकोस. जे काय बोलतेय ते नीट विचार करून बोल, नाहीतर अजून एक खाशील. तू काय करतेस ना ते मला चांगलंच माहिती. तू आमच्या दोघांमध्ये किती पण गैरसमज करायचा प्रयत्न केलास ना, पण तुला जे पाहिजे ते कधीच होणार नाहीये. मी धैर्यांना सोडून कुठंच जाणार नाही, कधीच. 7 जन्म एकत्र राहायचं वचन दिलंय आम्ही एकमेकांना, आणि मी ते वचन पाळणार. कळलं तुला? चला आता वेळ वाया घालवायला नको काय. आपल्या प्लॅनचा पुढचा टप्पा सुरू करायची वेळ आलेली. धैर्य,
बस झालं सावी. ही 7 जन्माची 7 वचन हीच तर 7.5 लागली आहे ना माझ्या माग. हेच तर बॅडलं काय माझं. सावी, ज्या नात्यात पुढं काही होणारच नाहीये, ज्याचं काही भविष्यच नाहीये, ते कशाला टिकवत बसायचंय तुला? काय मिळणार आहे हे सगळं करून? काय लागणार आहे तुझ्या हाती? तू जा. तू सुद्धा मोकळी होशील आणि मी सुद्धा मोकळा होईल. आणि सावी, आपल्यात कुठलीच गाठ जुळलेली नाहीये. आणि कधीच जुळणारही नाही. धैर्य, अहो मी धैर्य. साहेब साहेब साहेब, नमस्कार. सर सॉरी हा, तुम्हाला जरा डिस्टर्ब करतोय, पण तुम्ही सुद्धा धैर्य सरांना भेटायला आला होतात का? नाही म्हणजे मी सुद्धा खूप होप्स ठेवून आलो होतो धैर्य सरांना भेटायला. म्हणजे सावी मॅडमनेच मला तसं बोलवलं होतं, पण अचानक काय झालं काय माहिती नाही, मला भेटायला नकार दिला त्यांनी. नाही मॅडम, मला धैर्य सरांचा नंबरही देत नाहीये. मला ना धैर्य सरांच्या मदतीची खूप गरज होती हो. तुम्ही माझी मदत करू शकता का? मला त्यांचा नंबर मिळाला तर बरा होईल. मला खूप मदतीची गरज आहे त्यांच्या. हे बघा, त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचा नंबर आम्ही तुम्हाला नाही देऊ शकत. सॉरी. चला. या मोठ्या लोकांच्या ह्या असल्या वादात पडण्यापेक्षा न पडलेलंच बरं. उद्या काही झालं तर उद्या हे धैर्य मुदुमदार सारखे लोक आपल्यावर चिडणार, त्याच्यापेक्षा हे नकोच भानगड. सर, ओ सर, माझं ऐका. सावकाश. टच सुद्धा करायचं नाही मला. तुझ्या या नौटंकीचा, खोट्या काळजीचा आता ना राग यायला लागलाय मला. उबग आलीये मला तुझ्या दिखाव्याची. आता तू काय, तुझी सावली सुद्धा मला माझ्या आजूबाजूला नकोय. सावी, अगं तुझ्या विरोधात जाऊन माझ्या तालावर नाचणारं हे प्याद मी विसरलेच की. हॅलो दामिनी मॅडम, काय तुम्ही विसरलं का काय आम्हाला? हा, तुला अशी कशी विसरेन मी? चोख काम करणाऱ्यांना दामिनी मुजुमदार कधी विसरत नसते. बरं, पैसे कमवायची इच्छा आहे का? एक काम आहे माझ्याकडे. अहो दामिनी मुजुमदार यांच्या बरोबर मी असल्यावर असले चान्स मला येतच राहणार. तुम्ही फक्त सांगा काय करायचंय ते. काम काय आपलं नेहमीच, विशेष असं काही नाही.
चाललंय का इरा? अगं तुला माहितीये ना धैर्यांची तब्येत बरोबर नाहीये, तरी सुद्धा आमच्यात आग लावायचा प्रयत्न करतेस. अगं माझं सोड, निदान धैर्यांसाठी तरी गप्प बसायचं होतंस. आता तू मला शिकवा कसं वागायचं ते. स्वतःकडे बघ, कशी निर्लज्ज सारखी वागती असते. मला म्हणते त्यांच्याकडे बघून बघ गप्प बसायचं ते. पण तू किती वाईट वागतेय ना ते बघ आधी. मी काही वाईट वागले नाहीये, ना कधी वागलीये ना कधी वागन, कळलं? आणि मी काय वागते ना ते तू सांगायची गरज नाही. तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, परत माझ्या आणि माझ्या नवऱ्यामध्ये यायचा प्रयत्न केलास ना तर काय काय करणार आहेस तू? सुनबाई, काय चाललंय हा धिंगाणा? काय चाललंय हे सगळं? आत्ता दाखवते ह्यांना मी माझी कमाल. अरे वाह, क्या बात आहे. वाह, म्हणजे जेवढा तू वाटलं होतं का नाही त्यापेक्षा लय पोचलेला आहेस तू. बरं ऐक, तू का एकदम वाढ काम केलंस, एकदम मस्त. पण त्यांना खुश होऊन जायचं नाही. तर माहिती आहे अजून लय काम बाकी आहेत. काय लक्षात येत ना? बच्ची, तुम्ही काम देऊन तर बघा कसं नजाकतीत करतो. दामिनी मॅडम, अहो इरा ना मुद्दा. तुला गप्प बसायला सांगितलंय ना मी, आणि या घरची होणारी सून म्हणून मी तुलाच गप्प करू शकते. इतर कोण काय बोलतंय हे ऐकण्याची आणि त्यांना काही सांगण्याची माझी जराही इच्छा नाहीये. तुला माहितीये ना, या घरच्या सुना नवऱ्याला काय हवं नको ते बघतात, त्यांची काळजी घेतात, त्यांच्या आजारपणाचं भांडवल नाही करत. आजारपणात त्यांची काळजी घ्यायची सोडून परक्या लोकांना घरी नाही बोलवत. आणि तू ग, खर तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाहीये, पण प्रश्न माझ्या मुलाचा आहे ना, म्हणून सांगते. तुला जे काय करायचं असेल ना ते कर, तुझं काम असेल किंवा आणखी काही, पण जे करशील ते या घराच्या बाहेर. उगाच माझ्या मुलाच्या जीवावर उड्या नाही मारायच्या. जाऊ दे ना, मी पण का दगडासमोर डोकं आपटते ना तेच कळत नाहीये मला. चल ग.